श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 9 पान क्रमांक 72. मनुष्य नाना प्रकारचे अन्न सेवन करतो. सेवन केलेले अन्न आपोआप पचन होऊन शरीरास शक्ती प्रदान करते. या पाचन क्रियेमध्ये मनुष्याचा प्रयत्न नसून शरीराचे काम आहे. मनुष्याचे कर्तव्य केवळ अन्न संग्रह करून ग्रहण करणे एवढेच. भोजन केल्यावर अन्न पचवणे हे शरीराचे कर्तव्य होय. म्हणजे तुझे कर्तव्य अन्न मिळवणे असा विधीचा निर्णय आहे. भोजन केलेले अन्न पाचन करण्याचे कर्तव्य शरीराचे आहे. मनुष्यात मन असल्याकारणाने तो स्वेच्छेचा अनुभव घेतो. म्हणून खरे खोटे बरे वाईट दोन्ही घडण्याची शक्यता आहे. शरीरास ती स्वेच्छा नाही. जेवलेले अन्न पचन करून शरीरास शक्ती संपन्न करणे हेच शरीराचे कर्तव्य आहे असा विधीचा निर्णय आहे. मनुष्यास इच्छा असो किंवा नसो त्याच्या प्रयत्नाशिवाय शरीर आपले कर्तव्य पार पाडत असते. शरीरासंबंधित सत्याची स्थापना झाल्याकारणाने अप्रयत्नाने मनुष्याच्या संकल्पाचा प्रमेय नसून ते सतत चालू असते. प्रकृती म्हणजे सृष्टीमधील सगळ्या क्रियाप्रतिक्रिया या सत्याच्या आधाराने घडतात. सूर्योदय सूर्यास्त ऋतुचक्र ग्रह नक्षत्रादींचे चलन या सत्याच्या आधारावर घडलेच पाहिजे. हे अनुल्लंघनीय शासन आहे. म्हणजे याच्या विपरीत करण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. सर्व व्यापकत्व असलेले प्रभू सृष्टीमधील प्राणीमात्राविषयी करुणेमुळे सृष्टीविधान सुरळीत करतात. कृतयुगामध्ये संकल्पमात्रे सकल सिद्धी प्राप्त होत तर त्रेतायुगामध्ये यज्ञयागाने, द्वापार युगामध्ये मंत्र शस्त्रास्त्राने सकल सिद्धी प्राप्त होत तर कलियुगामध्ये प्रामुख्याने तंत्रप्रयोगाने कलियुगी यंत्राने सकल सिद्धी प्राप्त होतात. युगधर्मास अनुसरून व मानवाच्या शक्तियुक्तींचा स्तर या आधारावर सृष्टी विधानाच्या सरळीकरणाचा निर्णय होतो. 3 अहोरात्र निरंतर श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण केल्याने त्यांचे ध्यान करणाऱ्यास श्रीपाद सशरीर दर्शन देऊन धन्य करतात. मानवाच्या पतनास लाख मार्ग असतील तर देव त्यांच्या उद्धारासाठी 10 लाख मार्गांनी अनुग्रह करतो. श्री दत्तप्रभू त्यांचे अंशावतार सिद्ध योगी महासिद्ध यांच्याकरवी या सृष्टीचे पालन करीत असतात. सुरुवात या परिच्छेदाची अशी आहे. मनुष्य नाना प्रकारचे अन्न सेवन करत असतो. काय काय प्रकार आहेत अन्न सेवन करण्याचे? कुठल्या प्रकारचं तो अन्न सेवन करतो? तो आयुर्वेद काही गोष्टी सांगतो, होमिओपॅथी त्याबद्दल काही सांगते. आणि अन्नाचं मानवी मनबुद्धीने क्लासिफिकेशन केलं आहे. म्हणजे महागडं अन्न स्वस्त अन्न, शिळं अन्न ताजं अन्न, जास्ती कॅलरी असलेलं अन्न कमी कॅलरी असलेलं अन्न, शाकाहारी अन्न मांसाहारी अन्न, प्राणवर्धक अन्न प्राणनाशक अन्न, असं किंवा प्रोटीन्स कॅलरीज याच्या दृष्टीने विचार केलेलं अन्न आणि त्याचा विचार न केलेलं अन्न, पचायला सोपं असलेलं अन्न पचायला जड असलेलं अन्न, नैसर्गिक अन्न आणि मनुष्यनिर्मित अन्न असे अनेक प्रकारची अन्न माणूस सेवन करत असतो. सेवन केलेले अन्न आपोआप पचन होऊन शरीरास शक्ती प्रदान करते. अन्न सेवन केल्यानंतर पचनाची क्रिया मात्र आपोआप होते. तिथे माणसाच्या मनाचा किंवा बुद्धीचा काहीच कंट्रोल नाही आहे. ते पूर्ण शरीराच्या अखत्यारीतली बाब आहे. या पाचन क्रियेमध्ये मनुष्याचा प्रयत्न नसून शरीराचे काम आहे. याचा अर्थ मनुष्याचा प्रयत्न मनातून निर्माण होतो, बुद्धीतून निर्माण होतो. त्याच्यात शरीराचा काही संबंध नसतो. मन आणि बुद्धी काहीतरी करते आणि त्यामुळे शरीर त्या अनुषंगाने करायला लागतं. मनुष्याचे कर्तव्य केवळ अन्न संग्रह करून ग्रहण करणे एवढेच. म्हणजे हे कोणाचं? तर मनाचं कार्य ना, मनबुद्धीचं कार्य आहे. अन्न संग्रह करा आणि ग्रहण करा. आता अतिसंग्रह आणि अतिग्रहण हे दोन्ही शरीराला हानिकारक आहे. भोजन केल्यावर अन्न पचवणे हे शरीराचे कर्तव्य होय. म्हणजे त्याचं प्रोग्रॅमिंगच त्यासाठी केलं आहे. त्याचं डिझाईन तसं आहे की आतमध्ये काही टाकलं की त्याचं पचन करायचं. म्हणजे तुझे कर्तव्य अन्न मिळवणे असा विधीचा निर्णय आहे. म्हणजे शरीरात टाकण्याकरता आवश्यक ते अन्न मिळवणं हे कोणाचं कार्य आहे? तर मनबुद्धीचं कार्य आहे. भोजन केलेले अन्न पाचन करण्याचे कर्तव्य शरीराचे आहे. मनुष्यात मन असल्याकारणाने तो स्वेच्छेचा अनुभव घेतो.
हे वाक्य आपल्याला विचार करायला खूप महत्त्वाचं आहे. मनुष्यात मन असल्या कारणाने, आणि ते कसं मन आहे, तर त्याच्या जर मनाच्या वेगळ्या शक्ती पाहिल्या तर इतर पशुपक्ष्यांमध्ये इतक्या शक्तींनी युक्त मन दिसूनच येत नाही. ऐतरेय उपनिषदामध्ये मनाच्या काहीतरी 16 का 18 शक्ती सांगितलेल्या आहेत, आणि त्याचा परिणाम काय आहे, तर त्याला स्वेच्छेचा अनुभव यायला लागतो. पण अनुभव हा सत्य असेल का? म्हणजे त्याला खरंच स्वातंत्र्य आहे का? स्वची इच्छा चालते का? पण त्याला मनामुळे आणि मनाच्या विविध शक्तींमुळे असं वाटायला लागतं की येस, मला स्वातंत्र्य आहे, स्वतःची इच्छा माझी आहे, असा तो अनुभव घेतो. म्हणून खरे खोटे, बरे वाईट दोन्ही घडण्याची शक्यता आहे. मनामुळे स्वेच्छेचा अनुभव आहे. मनाच्या इतक्या असंख्य शक्ती असल्यामुळे स्वेच्छेचा अनुभव आहे. म्हणजे सेन्स ऑफ डुअरशिप, कर्तेपणाचा भाव, मी काहीतरी करू शकतो, हे मानवी मनामुळे, या मनाच्या वैशिष्ट्यामुळे निर्माण झालेली गोष्ट आहे. शरीरास ती स्वेच्छा नाही. शरीराचं प्रोग्रामिंग फिक्स आहे, फंक्शनिंग फिक्स आहे. जेवलेले अन्न पचन करून शरीरात शक्ती संपन्न करणे हेच शरीराचे कर्तव्य आहे, असा विधीचा निर्णय आहे. विधीचा म्हणजे कोणाचा? तर ज्याने कोणी निर्माण केलं त्याचा. मनुष्यास इच्छा असो किंवा नसो, त्याच्या प्रयत्नाशिवाय, म्हणजे कोणाचा प्रयत्न? मन बुद्धीचाच प्रयत्न ना. मन आणि बुद्धीच्या कुठल्याही प्रयत्नाशिवाय शरीर आपले कर्तव्य पार पाडत असते. म्हणजे मनबुद्धीचा खरोखरीच शरीरावर कंट्रोल आहे का? एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आहे असं म्हणता येईल, पण संपूर्ण कंट्रोल आहे का? मग योग्यांचा असतो का? किंवा या संपूर्ण शरीरावर कंट्रोल मिळवता येतो का? महावीरांचा, बुद्धांचा होता का? शरीरासंबंधित सत्याची स्थापना झाल्या कारणाने अप्रयत्नाने मनुष्याच्या संकल्पाचा प्रमेय नसून हे सतत चालू असते. प्रकृती म्हणजे सृष्टीमधील सगळ्या क्रियाप्रतिक्रिया या सत्याच्या आधाराने घडतात. कुठलं सत्य? तर इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. शरीरासंबंधित सत्याची स्थापना झाल्या कारणाने, म्हणजे कुठल्या नियमाची का? विशिष्ट प्रोग्रॅमिंगची का? झाल्या कारणाने अप्रयत्नाने, म्हणजे कुठलाही प्रयत्न न करता, मनुष्याच्या संकल्पाचा प्रमेय नसून ते सतत चालू असते. म्हणजे शरीर ॲटोमॅटिकली चालतं. माणसाचा संकल्प शरीर चालवण्यासाठी काही उपयुक्त ठरत नाही, पण योग्यांचा ठरू शकतो का? ज्यांनी शरीरावर सत्ता प्राप्त केले योग साधनेने, त्यांच्या बाबतीत हा नियम लागू होणार नाही का? प्रकृती म्हणजे सृष्टीमधील सगळ्या क्रियाप्रतिक्रिया या सत्याच्या आधाराने घडतात. सूर्योदय सूर्यास्त, ऋतुचक्र, ग्रह नक्षत्रादींचे चलन या सत्याच्या आधारावर घडलेच पाहिजे. कुठलं सत्य? हा वैश्विक नियम आहे. हे कोणा व्यक्तीचं सत्य नाही आहे, हे अस्तित्वगत सत्य आहे. त्याच्याबद्दल इथे काहीतरी सांगत आहे. आणि ते अनुल्लंघनीय शासन आहे, याचं उल्लंघन कोणालाच करता येत नाही. ही सिस्टीम अशीच आहे. म्हणजे ह्याच्या विपरीत करण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही, कोणालाच नाही. कोणाकोणाला? सूर्योदय सूर्यास्त, ऋतुचक्र, ग्रह नक्षत्र आदी हे सगळं जे ब्रह्मांड आहे, अस्तित्व आहे, त्याला ह्या ऋत, नियम, ताओ, धर्म याच्या विपरीत करण्याचं काही स्वातंत्र्य नाही. सर्व व्यापकत्व असलेले प्रभू सृष्टीमधील प्राणीमात्राविषयी करुणेमुळे सृष्टीविधान सुरळीत करतात. ते कसे आहेत? तर सर्व व्यापक आहेत, आणि सृष्टीमधला प्राणीमात्रा ज्या आहेत त्यांच्याविषयी त्यांना करुणा आहे. का असेल करुणा? त्यांनीच निर्माण केलं आहे ना. मग आईवडिलांना मुलांबद्दलचं प्रेम जसं असतं, करुणा जशी असते, तशीच आपल्याला ज्यांनी निर्माण केलं आहे त्याला आपल्याबद्दल करुणाभावच असू शकतो. फक्त तो आपल्या हिताचाच विचार करू शकतो. पण त्याला जे हित वाटत आहे ते मला हित वाटेल असं नाही, आणि इथे गडबड सुरू होते. कृतयुगामध्ये संकल्प मात्रे सकल सिद्धी प्राप्त होत. हे कृतयुगाचा महिमा होता. त्यावेळेचा टाईम कसा असेल, मानवी मन कसं असेल, वातावरण कसं असेल, कसं शुद्ध असेल, शांत असेल सगळं. तर त्रेतायुगामध्ये यज्ञयागाने, म्हणजे आता काहीतरी करावं लागतं आहे त्रेतायुगात. द्वापार युगामध्ये मंत्र शस्त्रास्त्राने सकल सिद्धी प्राप्त होत, आणि कलियुगामध्ये प्रामुख्याने तंत्रप्रयोगाने असं म्हटलं आहे. पण बऱ्याच ठिकाणी असंही मी ऐकलं आहे, वाचलं आहे, की कलियुगामध्ये जप, नामस्मरण याच्यानी त्या सर्व गोष्टींची प्राप्ती होते, परमेश्वराची प्राप्ती होते. कलियुगी यंत्राने सकल सिद्धी प्राप्त होतात.
युगधर्मास अनुसरून व मानवाच्या शक्तियुक्तींचा स्तर या आधारावर सृष्टी विधानाच्या सरळीकरणाचा निर्णय होतो. युगधर्मास अनुसरून म्हणजे त्या वेळचं जी परिस्थिती असेल तिला अनुसरून मानवाच्या शक्तियुक्तींचा स्तर म्हणजे तो पण बदलत असणार आहे. या आधारावर सृष्टीविधानाच्या सरळीकरणाचा निर्णय होतो, कोणी करत नाही. 3 अहोरात्र निरंतर श्रीपाद श्रीवल्लभाचे स्मरण केल्याने त्यांचे ध्यान करणाऱ्या श्रीपाद सशरीर दर्शन देऊन धन्य करतात. 3 अहोरात्र म्हणजे झोपायचं नाही आहे, दिवस आणि रात्र असं 3 इतका काळ जर सलग श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण केले म्हणजे त्या सोर्सचं मूळ ज्यातनं सगळं निर्माण झालं त्या जाणीवेचं ज्यातनं जाणीव निर्माण झाली त्याचं असं त्यांचं ध्यान करणाऱ्यास ते सशरीर दर्शन देऊन धन्य करतात. मार्ग सांगितलाय, करून बघायला हरकत नाही. मानवाच्या पतनास लाख मार्ग असतील तर देव त्यांच्या उद्धारासाठी 10 लाख मार्गांनी अनुग्रह करतो. श्री दत्तप्रभू यांचे अंशावतार सिद्धयोगी महासिद्ध यांच्या करवी या सृष्टीचे पालन करीत असतात. श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये.